महाराष्ट्रात जळगाव जिल्हा सौर ऊर्जा प्लॅन्ट उभा करण्यात अव्वल. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. लासगाव येथे 5 मेगावॅट प्रधानमंत्री कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्लॅन्टचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार किशोरप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न. कार्यक्रमाला विशेष उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी भूषण अहिरे, वीज वितरण अधीक्षक अनिल महाजन, माजी जीप सदस्य पदमसिंग पाटील, कार्यकारी अभियंता पाचोरा थानवी साहेब, उपकार्यकारी अभियंता श्यामकांतजी खोडपे, देखभाल व दुरुस्ती करणारी मेगा इंजिन कंपनी अध्यक्ष कापुस्ते साहेब. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकरी वर्गासाठी दिवसाची या सौर प्लॅनमार्फत वीज वितरण मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्रीसाठी शेतीला सिंचनाला पाणी देण्यासाठी आता जावं लागणार नसल्याचे सांगून यामुळे त्यांची सुटका होणार व त्यामुळे सौर प्लॅन्ट काळाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी किशोरप्पा पाटील यांनीही आपल्या मनोगतातून सिंचनासाठी आता सौर युनिट प्रत्येक ठिकाणी उभे करणे गरजेचे आहे, परंतु काही लाभार्थी शेतकरी यांच्या विहिरी गिरणाच्या थडीला असल्याने त्या ठिकाणी क्षेत्र नाही, तर ज्या ठिकाणी क्षेत्र आहे त्या ठिकाणी विहिरी नाहीत, तर अशा ठिकाणीही या सौर ऊर्जा पॅनलचा या शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून शासकीय स्तरावरून जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद यांनीसुद्धा यावर आपले समस्यांचं शेतकऱ्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे उद्घाटन केली. व या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. सर्कल सर्वांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. लासगाव सरपंच समाधान पाटील, सुनील पाटील, राजू तायडे, नांद्रा सरपंच सुभाष तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद तावडे, किशोर खैरनार, तुषार आडाव, गोपाल पाटील, इम्रान सर, आबा बडगुजर, देवराम पाटील, मनोजप्पा पाटील, बाळू तात्या, किरण पाटील, समाधान पाटील, नरेश पाटील, विकास पाटील, विलास सुभाष पाटील सह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी वर्ग व शिवसेना युवा सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आमदार किशोरप्पा पाटील व जिल्हाधिकारी आयुषजी प्रसाद यांच्या हस्ते फार्मर कार्डचं प्रातिनिधिक स्वरूपात लासगाव बांबरूड शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. याबरोबरच पुढील काळातही सौर प्लॅनेटसाठी आपण जिल्ह्याभरातनं चांगल्या प्रकारे ठिकठिकाणी योजना राबवण्याचं आवाहन शेतकरी वर्गाला करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रम यशस्वीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, लाईनमन, वायरमन व सर्वांनी मेहनत घेतली. त्यानंतर प्रांताधिकारी पाचोरा, यानंतर झेडपी सदस्य माननीय श्री त्यानंतर पाचोरा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री थानवी साहेब, यानंतर थानवी साहेबांचा सत्कार, यांचा सत्कार बानबाकोडे करतील, दीपकजी बानबाकोडे. यानंतर मंडळाधिकारी सौ जिल्हा माहिती अधिकारी साहेब युवराजजी पाटील साहेब बसावं. यानंतर या मेगा इंजिनिअरिंग श्री अनिलजी महाजन तसेच मंचावर उपस्थित सगळे डिग्निटी यांचा मी शब्दसुमनांना स्वागत करतो. प्रथम नागरिक, माननीय सरपंच आणि आपले सगळे या ठिकाणी उपस्थित सगळे गावकरी, सर्वप्रथम गावाचे सर्व शेतकरीला खूप खूप अभिनंदन. आता अभिनंदन यामुळे की शेतकऱ्यांच्या जो सर्वात मोठा तक्रार होता की रात्री झोपायला मिळत नाही, त्याबद्दल आपल्याला खरं अभिनंदन. दिवसाला आपल्याला वीज पुरवठा होणार, आपले जो सिंचन आहे त्याला व्यवस्थित वीज इथून मिळणार. आपल्याकडे सर पूर्ण जिल्हाभरात 900 मेगावॉट म्हणजे आपण शेती फीडरमध्ये टाकतोय.
आणि त्याच्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम होते. एक आहे की 3 फेज कनेक्शनवर 1 फेज सप्लाय, तर त्याच्यामध्ये नुकसान जे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लॉस आहे ते खूप जास्त व्हायचं. आणि त्याच्यामुळे जो विजाचा दर आहे सर ते ऑलमोस्ट 4.5 रुपयेपर्यंत गेला होता. आता मला वाटतं 3 रुपये 9 पैसेमध्ये आता शेतकरीला वीज मिळणार आहे, जो थेट 33% म्हणजे तुमच्या विजाच्या बिलमध्ये बचत आहे. या 2 फायदे डायरेक्ट शेतकरीला यासारखा प्रकल्पमुळे होत आहे. तिसरं, आता हा जमिनीवर आता एक माणूस संरक्षण करण्यासाठी बसला, सगळ्या ठिकाणी म्हणजे प्लांट लागलेले आहे. यामुळे मुरुम चोरी न होता तुम्हाला 5-5 लाख रुपयाची उत्पन्न वार्षिक गावाच्या विकासासाठी थेट मिळणार. एक मोठा फायदा आपल्याला डायरेक्ट होणार आहे. आणि ग्रामपंचायतनी या 5 लाखाचा उपयोग तुम्ही विभिन्न गोष्टीसाठी, चांगल्या पद्धतीच्या कामासाठी आपण कृपा करून करावा, ही माझी आपल्याला 3 गोष्टीची शुभेच्छा. सर, पाचोरामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. जिल्हाभरात अगर आपण विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 328 मेगावॉट आणि त्याच्यामध्ये अबाउट 76 ठिकाणी काम आपल्या पहिल्या टप्प्याने सुरू झालेलं आहे. एकूण आपण 150 ठिकाणी जागा दिलेल्या आहे आणि ओव्हरऑल जो आहे सर ऑलमोस्ट 4000 एकर जागा आपण दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून साधारणतः 5 एकर मागे 1 मेगावॉट होतो. तर यदि आपण ओव्हरऑल गणित केला तर 800 मेगावॉटच्या जवळपास आपण पोहोचतोय. काही खासगी जमीनवर आपण करणारे प्रकल्प आणि त्याच्या माध्यमातून जो 900 मेगावॉटचा जो तुटवडा होता ते आपण भरपूर भरून काढणार. सर, 900 मेगावॉट याच्यामुळे, या सोलरमुळे अगदी रेकॉर्ड टाइममध्ये आपण तयार केला सर. आणि दुसरं, आणि महाराष्ट्रात माझ्या माहितीनुसार आपण 1 नंबर आहे सर्वात जास्त जागा दिल्यामध्ये. आणि आपले जस्ट नंतर यवतमाळ आणि नाशिक जिल्हा होता, परंतु आपण माझ्या माहितीनुसार आपण 1 नंबर आहे. परंतु याच्यानंतर सर दुसरं जो मोठं काम आपल्याकडे, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुषजी प्रसाद साहेब, आपल्या विभागाचे एसी आदरणीय महाजन साहेब, आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय आहिरे साहेब. कुठला विषय हेरला असेल तर तो या सोलरच्या माध्यमातून हेरलेला आहे. आपण, मला वाटतं, या जगात सगळ्यात जर का सुखी किंवा भाग्यवान असू तो भारत देश आहे की इथे 3-3 प्रकारचे ऋतू आहेत. असे अनेक देश आहेत की ते 6-6 महिने त्यांना सूर्यही पाहायला मिळत नाही. आणि अशा ह्या संधीचं सोनं करून घेण्याचं काम, या सोलरच्या माध्यमातून विजेची निर्मिती करण्याचं काम या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने केलं. आणि त्याचं मुहूर्त, मला वाटतं, आज जळगाव जिल्ह्यात एवढा मोठा 5 मेगावॅटच्या सोलर प्लॅन्टचं उद्घाटन मला वाटतं पहिलं असावं. म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांचं देखील मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की एक अधिकारी जर का चांगला भेटला तर त्या जिल्ह्याचं कसं भलं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयुष प्रसाद साहेब. मी अजून साहेबांच्या करावं लागतंय, याच्यामुळे निश्चितपणे त्याचा बेनिफिट होईल, यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. परंतु काही गोष्टींमध्ये, अर्थात तो राज्य सरकारच्या लेव्हलवरचा विषय आहे, परंतु अशी परिस्थिती आज अशी निर्माण झालेली आहे की वरून माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने आता जे काही नवीन कनेक्शन आहे त्या प्रत्येकाला सोलर पंप देण्याच्या संदर्भात किंवा सोलर पंप घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत. त्या पद्धतीचं 90% सबसिडी देऊन आपण सगळेजण सोलर पंपावर पण डायव्हर्ट होतोय. परंतु आज अशी परिस्थिती आहे की डिमांड आहे लाखात आणि प्रोडक्शन आहे हजारात. त्याच्यामुळे इतकी पेंडन्सी आहे की एका बाजूला आम्ही नवीन, या प्रसंगी प्रत्येक शेतकऱ्यासाठी गरज असलेले फार्मर कार्डचे वितरणही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार किशोरप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. यासाठी लासगाव, बांबरूड, सामनेर, नांद्रा येथील शेतकरी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पल्लवी पंकज बडगुजर, अशोक बडगुजर आहेत का? सुनील पाटील, पाच मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे किशोरप्पा पाटील. तसेच या प्रसंगी एका विद्यार्थ्याचं जातीच्या दाखल्यासंदर्भात समस्या जिल्हाधिकारी साहेब यांनी
ऐकून घेऊन त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करून येण्यासही जागेवर सांगितले. ऑलमोस्ट 4,000 लोकांचा लक्षात आलं तर तुमच्या सर्टिफिकेट जमा केलं संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीची टीम वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लाईनमन, वायरमन सह यांनी परिश्रम घेतले.